आता ना नरक चतुर्थी आहे ना, ती बघा मी तुळस मांडलेली आहे इथे. तुळस मांडली, सोनीने रांगोळी काढली आणि हे बघा ताटात हळदी कुंकू वगैरे फुलं वगैरे घेतलीत. आणि ही बघा ही आमच्याकडे कार्टा बोलतात, ही कार्टा फोडायची. आता ही फोडतील, यांच्यापासून सुरुवात पहिली. कपडा एक कपडा घेतलेला आहे, कारण ना ते कार्टन सगळी उडतील ना, म्हणून तो कपडा घेतल्यामध्ये कार्ट फुटल्यावर ना उडणार नाही. मग बघा काळे टोपी ना नरकासुराचा वध करणार आहे. आता ठेवायचा कुठल्या पायाने फोडायचा? डाव्या पाहिजे आम्ही त्याने फोडायचं. मस्त फुटलं. लागले थोडस खायचा. कडू लागलाय. ठेवून देतो साईडला. तुळशीत ठेवायचं, तुळशीत ठेवायचं नाही, तुळशीत ठेवा. गावाला कसं अंगण असतं, टेन्शन नाही. हे बघा आता मम्मी पण पूजा करते. हे बघा कार्टा पोटे सगळ्या बिया उडतात ना, म्हणून कपड्यात घालायचं. तू गेला शोधते. पण झाली नाही वाटत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे दिवाळीची पहिली पहाट म्हणजे नरक चतुर्थी. तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आहे आपला डेली ब्लॉग. तर आज दिवसभरामध्ये आपलं रुटीन कसं असणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर चला लेट्स गो. हे बघा सोनी, बघा कशी दिसते. नवीन ड्रेस घेतला आहे सोनीने. सोनी तुळशीची पूजा करते. कॅरेट पण खायला लागेल ना सोनी थोडस. बघू लागली काय? वा वा मस्त. छान आहे ना. आता कडू खायचं, नंतर
गोड फराळ करायचा. हे बघा, आज ना आपल्याला गूळ आणि पोहे बनवायचे आहेत नैवेद्यासाठी आणि दूध आहे. हे बघा, हे मी भिजवून घेतले पोहे आणि गूळ घेतलं आहे आणि हे काजू बदाम वगैरे हे तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, कारण हे आता आपण घालतो, पहिले आमच्याकडे घालत नव्हते. वेलची पावडर घेतलेली आहे आणि बघा दूध गरम करायला ठेवलं इथे मी. आता मी दूध त्याच्यामध्ये ओतते पातेल्यामध्ये, कारण आज ना आमच्याकडे चावदीस बोलतात नरक चतुर्थी, त्याच्यासाठी हे बनवलं जातं आमच्याकडे. हा बघा, हा गूळ घालते मी आणि हे बघा मनुका, काजू आणि बदाम आहेत हे टाकते. हा गूळ चांगला मस्तपैकी विरघळून द्या आणि असे तुम्ही करून बघा, एक नंबर लागतात पोहे. हे बघा, वेलची टाकते मी थोडीशी, अशी भरणी आणायची, मस्त वापरता येतो, वास पण जात नाही, सुगंध छान येतो. वेलची पावडर, वेलची पावडरचा. आता गूळ चांगला विरघळलेला आहे, गूळ चांगला. मग आता आहे थोडासा, जरा थोडं 5 मिनिटं ठेवूया आपण आणि नंतर मग याच्यामध्ये पोहे टाकूया. एकदम सोपी रेसिपी आणि हे आमच्याकडे ना कोकणात केलंच जातो, कारण तुळशीला हाच नैवेद्य दिला जातो. तुम्ही असं घरी जरी नाश्ता म्हणून खाला ना तरी एक नंबर लागतो, छान वाटतो. मी दरवर्षी तुळशीच्या जेव्हा ही असेल नरक चतुर्थी असेल ना तेव्हा तुळशीला हाच नैवेद्य देते. हे बघा, आता हे पोहे धुतलेले टाकते मी. पोहे धुवून घ्या का, कारण आपण बाजारचे आहेत, आमच्याकडे कसे कोकणात ना स्वतः जाऊन कुटले जाते भाताचे. हे आम्ही आता आमच्याकडे गावठी पोहे नाहीत ना, मग आम्ही पोहे बाजारचे पोहे घेतलेले. दूध जर अजून लागलं असेल तर टाकू शकता तुम्ही, पण मी कसं मी अंदाजेनुसार टाकलेलं आहे, मग ते बरोबर झालेलं आहे बघा. हे बघा किती मस्त दूध ओढून घेतलेलं आहे. थोडा वेळ अजून आपण ठेवूया, मग तयार होतील आपले पोहे, गुळ पोहे. हे बघा, मस्तपैकी गुळ पोहे झालेले आहेत तयार आणि बघा किती कलर मस्त आलेला आहे. आणि हे बघा मनुका वगैरे टाकलेले हे पण दिसतं त्याच्यामध्ये. चला मग आपण आता तुळशीला नैवेद्य दाखवूया. हे बघा, आता देवाला नैवेद्य दाखवतात गुळ पोह्यांचा. चला तुळशीकडे जाऊया आता. बघा, तुळशीजवळ गुळ पोहे ठेवलेले आहे. हे बघा, मी तुळशीजवळ ठेवते. हे बघा, मी कोरमेरचा चिवडा बनवलेला आहे, शेव आहे, चकली, करंज्या, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, पेढा आणि काजू कतली. हे बघा, फराळ घेतलेला आहे, फराळाला सुरुवात करतो. आणि हे तुला काय आवडतं? चकली आवडते तुला? है ना, मला चकली जास्त आवडते, चकली घेतो. सगळ्यांनी फराळ करायला या. सगळ्यांनी फराळ करायला या. सगळ्यांनी या फराळ करायला. मस्त छान झाले चकली एकदम.
सगळ्या ओव्हरऑल म्हणजे फराळानं खूप छान झालं. सगळ्याला फराळ करायला या पुन्हा एकदा. सोनी पण बसले फराळ करायला. गुळ पोहे खाते पहिले. बरोबर गुळ पोहे खायचे. मला लागतं आता इथे पप्पा टेस्ट करतात. हे बघा कशा खात जात बघा फराळ. एक मिठाईचा पुडा फुडत आहे सोनीच्या. राणी काय खाते? हो का? हे बघा राणी चिवडा कसा खाते. राणीला लय फराळ बिरा आवडतो, अगदी मजेशीर खाते राणी. बघा इकडे बसले आहोत, तिकडे दिवाळीची गाणी लागलेली आहेत. हे बघा या लाडू खायला. हे बघा सोनी बोलवते तुम्हाला सगळ्यांना लाडू खायला या म्हणून. सगळ्यांना हॅपी दिवाळी हा का माझ्याकडून पण. हे बघा इकडे पुडा आहे सोनीच्या पुड्यात. खाऊन झाला ना सोनी? संपला पण बघा थोडासाच राहिला. अर्धा किलो पुढे संपला. हे बघा राणी आमची. राणीचा ड्रेस कसा वाटतो सांगा का तुम्ही नक्की कमेंट करून. हे बघा आज आम्ही ना मिसळ पाव बनवली. हे बघा मिसळ आहे मटकीची आज बनवलेली आहे. आज म्हटलं आपण नाश्त्याला मिसळ पाव बनवूया म्हणून बनवलेली आहे. लिंबू आहे, लिंबू कापायचं आहे आता. कांदा कापायचा आहे, लिंबू कापायचं आहे. आता कापून घेते आणि या सगळे मिसळ खायला. हे बघा आम्ही ड्रेसिंग टेबल घेतलेलं आहे नवीन. आणि बघा सोनी तुम्हाला सांगेल. तर हे बघा इथे स्टोरेज दिलाय. इथे आपण आपलं सगळं सामान मेकअपचं सामान ठेवू शकतो. इथे मिरर आहे, लाईट्स आहेत, स्टोरेज खूप दिलं याच्यात. हे बघा इथे पण इथे आपले कोम्स वगैरे राहतील. स्प्रे वगैरे ठेवण्यासाठी पण स्टोरेज आहे आणि मशीन वगैरे. आणि आमचं ड्रेसिंग टेबल कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि न्यू चेंजेस वाटतात घरात तर पडदे घेतलेत नवीन. कसे वाटतात कलर सांगा. माझ्या आवडीचा कलर घेतलाय आम्ही. बघा दरवाजाला पण घेतलाय. कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. अजून एक गोष्ट आली आहे नवीन घरात. आणि सोनीचा ड्रेस बघा किती भारी वाटतंय. हे बघा कलर मशीन आली आहे. सो दाखवते तुम्हाला मी. कोणत्या कंपनीची? आयकॉनिकची घेतली आहे मी. याच्याने आपण हेअर स्कल्स करू शकतो. आणि मी मेकअपच्या ऑर्डर्स पण घेते. जर तुम्हाला कोणाला मेकअप करायचा असेल म्हणजे कोणत्याही टाईपचा मेकअप करायचा असेल तर नक्की तुम्ही मला ऑर्डर करू शकता. सो हे कलर घेतले. ओम घेतला आहे मी पेडल ब्रश आणि क्रोकोडाईल क्लिप्स आहेत आणि कोमचे सेट आहेत. कोम सेट आहे पूर्ण ना. हे बॉबी पिन्स सगळं आज मी घेतलंय. हेअरचं सगळं मटेरियल मी आज घेतलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. पडदे ड्रेसिंग टेबल कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. ही बघा आमच्याकडे पूजा चालू आहे आणि लाईट पण नाही. पाऊस पडतोय त्यामुळे भरपूर पाऊस येईल. मधुराची पूजा चालू आहे. सगळी मांडणी केलेली आहे बघा. साधी आणि आपली साधी सुधी मांडणी केली आहे. आणि लाईट गेली आहे त्याच्यामध्ये. काय समजत नाही. सगळं व्यवस्थित दिसत नाही. पाऊस बघा किती पडतोय. दिवाळीला पाऊस पडायला लागला.
घरची खरी लक्ष्मी ही आहे नाव लाडू आहे. लाडू आहे ते. पाण्याची दोन जाते बघा. कांद्याची पेस्ट पातळ आणि त्यामध्ये काय पाणी बारा हो ही छान दिसते. पाणी तुला टाक पाणी टाक. इथे पाणी नाही ना पावसातून पाणी नंतर लावा पूजा बिजा आरती करताना. इकडे मी रेसिपीसाठी नवीन कढई घेतली, तिची पण आज पूजा करते. आज लक्ष्मीपूजनला मी खरेदी केलेली आहे, ती मी पूजा करते. हा बघा, हा घरात एक नवीन मेंबर आहे, त्याची पूजा करूया. लक्ष्मी पूजन आहे ना, त्यानिमित्तानं आज पूजा करूया. लाईट पण नाही त्यामुळे आणि त्यानिमित्ताने सोनीचं पण एक नवीन काय सोनी बोलतात ना मशीन, कर्लिंग मशीन ना, हो हेअर कर्लिंग मशीन आणलेले आहे सोनीने नवीन आज, त्याच्यावर पूजा करूया. हे बघा इथे आता मम्मी ना गॅसची पूजा करून घेते. शेगडी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. सदा सर्वदा सदा योग तुझा श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमने हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामान साधती. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते,
पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनामे अशी 12 तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीद, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती, जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय, नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, तशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सद्गुरु कृपेने, जय जय रघुवीर समर्थ. हे बघा आता आमची लाईट आली आहे आणि आमची पूजा बघा कशी केली आम्ही. आणि हे बघा इथे कढई, नवीन कढई घेतली आहे मम्मीने, त्याची पण पूजा केली आम्ही. ही बघा इथे मी रांगोळी काढली. ते दिवे लावलेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आमच्या घरची म्हणजे नरक चतुर्थी कशी साजरी केली आणि मधुराने जो नैवेद्य पण बनवलं तुम्हाला शेअर केलेली रेसिपी. तर ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.